नमस्कार मंडळी. कोथिंबीर वडी आणि अळूवडी तर आपण नेहमीच खातो, पण कधी तुम्ही शेपूची वडी बनवून खाल्ली आहे का? कारण शेपू म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात. पण आज मी तुम्हाला या शेपूपासून अशी एक खमंग खुसखुशीत वडी बनवायला शिकवणार आहे की खाणाऱ्याला ओळखूनच येणार नाही की यामध्ये शेपू आहे. ही वडी इतकी चविष्ट बनते की यापुढे तुम्ही कोथिंबीर वडी विसरून हीच वडी नेहमी बनवाल. चला आता रेसिपी पाहूया. सर्वात आधी एक छोटी शेपूची जुडी निवडून 3 ते 4 वेळा पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ती सुरीने अशी अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. आता वडीला खरी चव देणारं एक वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घालायचे. यातच आता 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून बडीशेप आणि 1 टेबलस्पून जिरे घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मसाल्याचं टेक्स्चर असं जाडसरच हवंय, म्हणजे चव छान लागते. आता वडी खुसखुशीत होण्यासाठी अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ घेतली आहे. ही सुद्धा मिक्सरला पाणी न घालता अगदी जाडसर वाटून घ्यायची आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये चिरलेला शेपू घेऊन त्यात वाटलेली चणा डाळ आणि मगाशी बनवलेला तो खमंग मसाला घालायचा आहे. त्यात आता चवीला बॅलन्स करण्यासाठी 1 छोटा चमचा चिंचेचा कोळ आणि 1 चमचा गुळाची पावडर घालूया. सोबतच चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा हळद घालून हे सर्व साहित्य आधी हाताने शेपूमध्ये एकजीव करून घेऊया. आता या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी यात पाऊण कप बेसन घालायचे. लक्षात ठेवा, यात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये. शेपूच्या ओल्याव्यातच हे मिश्रण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घट्ट एकत्रित करून घ्यायचे. आता एका पसरट भांड्याला तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजेच तेलाने ग्रीस करून घ्यायचे आणि खाली थोडे पांढरे तीळ पसरवायचे. त्यावर हे मिश्रण हाताने व्यवस्थित थापून घ्यायचे. वरून सुद्धा थोडेसे तीळ आता आपण लावूया, म्हणजे वडी तळल्यानंतर अगदी हॉटेलसारखी सुंदर दिसते. इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवले आणि त्यावर ही चाळण ठेवून यामध्ये आता हे भांडं ठेवायचे आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटं ही वडी वाफेवर शिजवून घ्यायची. 20 मिनिटांनी गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचे, तरच वड्या छान कापता येतात. आता वडी थंड झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घेऊया. बघा, वडी आत्ताच किती सुंदर आणि सुबक दिसत आहे. आता कढईत तेल अगदी गरम कडकडीत करून घ्यायचे आणि गॅस मध्यम करून त्यात वड्या अगदी तेलात अलगद सोडायच्यात. आता या वड्यांना आलटून पालटून दोन्ही बाजूने मस्त तांबूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. घाई करायची नाही, म्हणजे वडी आतपर्यंत खुसखुशीत होते. तर मंडळी, तयार आहेत आपल्या गरमागरम कुरकुरीत शेपूच्या वड्या. ही वडी एकदा खाल्ली तर कोणी म्हणणारच नाही की शेपूची भाजी मला आवडत नाही. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.